देख रहे मानव चेतना न्यूज। दिनांक 1 जून 2026 रोजी घरफोडी विरोधी पथकातील अंमलदार प्रवीण रोडे पोलीस हवालदार यांना माहिती मिळाली की बाहेरील राज्यातील 3 इसम घरफोडी करण्याच्या उद्देशाने नागपूर शहरामध्ये आलेले आहेत। त्या बातमीच्या आधारावर घरफोडी विरोधी पथकचे सर्व अधिकारी अंमलदार बातमीतील ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी हॉटेल लॉजेस चेक केले, काही गेस्ट हाऊस चेक केले। तेव्हा इन बिटवीन आम्हाला जळगाव LCB कडून माहिती मिळाली आणि काही फुटेज प्राप्त झाले की हे संबंधित आरोपी आहेत आणि बाहेर राज्यातून नागपूरला आलेले आहेत। मग ते फुटेजमधले आरोपी आणि त्या हॉटेलमध्ये सापडलेल्या आरोपीचं साम्य आढळून आल्यामुळं आम्ही त्यांच्याकडे इंट्रोगेट केलं असता तेच आरोपी असल्याची आमची खात्री पटली आणि आम्ही त्यांना ताब्यात घेतलं। त्या आरोपींची नावे आहेत राजू जसपाल सिंग, वय 42 वर्ष, राहणार वशिष्ठ कॉलनी, मोहननगर, ठाणेसर, कुरुक्षेत्र जिल्हा, कुरुक्षेत्र, राज्य हरियाणा। भोला उर्फ बिरेंदर सुखदेव पासवान, वय 40 वर्ष, गाव बहादूर मेघ छपड़ा, मुशहरी बलोद, जिल्हा मुजफ्फरपूर, बिहार। आणि राजेश पारस शाह, वय 52 वर्ष, राहणार गाव सिमरहिया, थाना मडोरा, जिल्हा छपरा, बिहार। अशी या आरोपींची नावं आहेत। हे 3ही आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत। यांच्यावर मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब या ठिकाणी घरफोडीचे गुन्हे यापूर्वी दाखल आहेत। या आरोपींकडून सोन्या चांदीचे दागिने, 143 ग्रॅम सोन्याचे दागिने, 112 ग्रॅम चांदीचे दागिने, रोख 10,000 रुपये, त्यांचे मोबाईल आणि घरफोडी करण्यासाठी वापरात असलेलं साहित्य असा एकूण 22,19,500 रुपयांचा मुद्देमाल सीज करण्यात आलेला आहे आणि त्यांना पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन गणेश पेठ या ठिकाणी हस्तांतरित करण्यात आलेला असून त्यांच्या मार्फतीने जळगाव LCB बाजारपेठ पोलीस स्टेशन भुसावळ येथील टीमने त्यांना पुढील कार्यवाहीसाठी घेऊन गेलेले आहे। आप देख रहे मानव चेतना न्यूज।